यांची भूमिका मविप्र संस्थेमध्ये निभावणारे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची 19 ऑगस्ट ही जयंती मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत समाज दिन म्हणून साजरी केली जाते। कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी समाज संस्थेत मानद चिटणीस, सेक्रेटरी, चेअरमन व उपाध्यक्ष ही पदे सुरुवातीच्या काळात सांभाळताना दिलेले योगदान अमूल्य आहे। सुनीलजी थोरात, बाळासाहेब घडवले, संतोष भाऊ गेले, नंदू शिंदे, दुर्गेशजी चितोडकर, दांगोडकर, पत्रकार दिगंबरजी पाटोळे, सुरेश सुरासे, सुनीलजी जाधव या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करा। यांच्या नेतृत्वाखाली विशेष करून सादर करण्यात आले। कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय राजा
राजेंद्र थोरात कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या प्रतिमेचं पूजन आकाशसाहेब वाघ यांच्या प्रतिमेचं पूजन रविभाऊ थोरात राजेंद्रजी महाले रोशन देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन अशी विनंती अण्णासाहेब गोरकुटे यांच्या प्रतिमेचं पूजन समाज कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तिगण यांच्या उपस्थितीत माननीय मुख्याध्यापकांच्या आदेशान्वये त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी प्रास्ताविक आपल्या समोर मांडत आहे। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन 1914 मध्ये सुरू झालेल्या मविप्र समाज संस्थेचं हे छोटस रोपट आज एक मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित झाले। कर्मवीर रावसाहेब थोरात, गणपतदादा मोरे, डी.आर. भोसले, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मोरकुटे, ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे, ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे, डॉक्टर वसंतराव पवार यासारख्या समाजजोडण्यांनी या संस्थेला नवीन उंचीवर नेऊन पोहोचवले आहे आणि आज महाराष्ट्रात नंबर 2 ची सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून उदयास आलेली आपली ही मविप्र संस्था आहे। ती या कर्मवीरांच्या त्यागामुळे आणि त्यांनी केलेल्या जे समाजासाठी केलेल्या कार्यामुळे संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात वणीगावचे भूमिपुत्र व या गावचे भाग्यविधाते यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 19 ऑगस्ट हा दिवस त्यांचा जन्मदिन संस्थेचा सणादिन म्हणून मोठ्या उत्साहाने पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये साजरा होतो। जनकल्याणी देहू जिजवणी लाजविले चंदना कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना हे प्राध्यापक श्रीरंग गुहे यांनी लिहून ठेवलेलं समाजगीत संस्थेच्या सर्व शाखांमध्ये पवित्र भावनेने व गर्वाने गायले जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची प्रेरणा निर्माण करणारे स्फुल्लिंग निर्माण होते। आपल्या संस्थेच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन 1999 मध्ये उत्कृष्ट शिक्षण संस्था हा पुरस्कार तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते आपल्या संस्थेला प्रदान झाला। तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार आपल्या संस्थेला प्राप्त झालेला आहे। आपल्या संस्थेला प्रदान झालेला आहे। त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आदर्श आदिवासी सेवा संस्था पुरस्कार 2014 मध्ये आपल्या संस्थेला मिळालेला आहे। एवढेसे रोपटे लावल्या दारी एवढेसे रोपटे लावल्या दारी त्याचा वेणू गेला गगनावरी या संत ज्ञानेश्वरांच्या विश्वव्यापी अभंगाची आठवण या संस्थेचे हे रोपटे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पसरल्यानंतर आपल्याला मोठ्या गर्वाने म्हणावं लागतं। याचा विस्तार पाहताना सर्वांना फार मोठ्या अभिमानाने आपल्या सर्वांची मान अभिमानाने उंचावते। आज मिती या संस्थेमध्ये 487 शाखा सुरू आहे। 10,342 सभासद या संस्थेचा कारभार अगदी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पाहत आहे। 2,13,182 विद्यार्थ्यांना ह्या शाखेमध्ये शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम केलं जातं। त्यामध्ये ज्ञानदानाचं काम करणारे 9,521 प्राध्यापक शिक्षण सेवक या ठिकाणी कार्यरत आहेत। आणि शेवटी या संस्थेची किती मोठी सांगू नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावा जगी या संत नामदेवाच्या उक्तीप्रमाणे मवित्र समाजाच्या रूपाने शिक्षणाचा हा फुललेला मोगरा शेवटच्या घरापर्यंत
आपल्याला शिक्षण रूपी ज्ञानाचा सुगंध पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत आणि हा ज्ञान यज्ञ पुढील पिढ्यांचा मार्ग दाखवण्यासाठी असाच अखंड दगदगत राहो. त्याच्या प्रकाशाची आस धरणाऱ्या प्रत्येकाला तो प्रकाशमान करून सोडेल यात तिळमात्र शंका नाही. 107 वर्षाची दैजप्रमाण परंपरा असलेली संस्था यापुढे उत्तुंग यश संपादन करून नवीन पिढ्यांना अशीच मार्गदर्शन करीत राहील अशी आशा आपण व्यक्त होती. माणुसकीच्या पलीकडेही त्यांची साथ होती. खिशात पैसा नसला तरी मनात श्रीमंती. काकासाहेब बाग म्हणजे उभ्या महाराष्ट्राची संपत्ती. मंचावर उपस्थित अध्यक्ष, सर्व मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, मी तेजस्विनी. आज आपल्या समोर एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांच्याबद्दल फार जणांना तर नाही माहिती, पण त्यांच्या कार्याने लाखो लोकांचे जीवन घडवले आहे. ते म्हणजे कर्मवीर पद्मश्री काकासाहेब बाग. कोण होते हे काकासाहेब बाग? पुस्तकात नाव नाही मोठं, पण लोकांच्या हृदयात सोन्याने कोरलेलं. शरीराने साधं पण विचारांनी उंच. पदाचा मोह नाही पण सत्यासाठाच अगदी खोट. काकासाहेब हे शिक्षक म्हणून प्रेरणा देणारे, हक्कांसाठी ज्वालांसारखे पेटणारे आणि गोरगरिबांच्या अश्रूंना आपल्या शब्दांनी पुसणारे. काकासाहेब यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1898 रोजी नाशिकमधील रणवड या गावी झाला. त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले कारण त्यांच्या गावात लहानपणीच एक आजार पसरला होता. पण त्यांनी ठरवले होते, मी माझ्या समाजासाठी गावासाठी काहीतरी वेगळं करणार. एकदा एका गावात लोकांनी ठरवलं की मुलींना शाळेत पाठवायचे नाही. जेव्हा काकासाहेबांना हे कळालं तेव्हा काकासाहेबांनी गावाच्या चौकात उभं राहून गर्जना केली, शिक्षण हा हक्क आहे, उपकार नाही. गावातला प्रत्येक मुलगा मुलगी हा शिकलाच पाहिजे. शिकलेलं मूल गावाचं भविष्य बदलतं. शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळख नाही तर विचारांची क्रांती आहे. यावर लोक म्हणाले, शिकून काय करणार, फक्त शेतीच तर करायची. त्यावर काकासाहेब म्हणाले, शिकलेला शेतकरी कधीच फसत नाही व तो इतरांनाही फसवत नाही. एवढं सगळं होऊनही एकदा एका माणसाने त्यांना विचारलं की पुस्तकाने पोट भरत नाही. तेव्हा काकासाहेब म्हणाले, पुस्तकाने मेंदू भरतो आणि त्या मेंदूने हजारो लोकांची पोटं भरतात. 1930च्या दशकात काकासाहेबांनी जनकल्याणी देह जिजवणी लाजविले चंदना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना, तुम्हाला लाख लाख वंदना. आदरणीय अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मराठा विद्याप्रसारक समाजाचा समाज दिन या निमित्ताने आपल्या सर्वांना समाज दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक ही एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेचा आपण 100 वर्षांपूर्वीचा इतिहास बघत असतो. या संस्थेची स्थापना 1914 मध्ये झाली आणि आज ती महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था बनली आहे. आजच्या या विशेष दिवशी आपण समाजासाठी आपल्या संस्थेतील कर्मवीरांनी केलेल्या योगदानाचा गौरव करतो. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रगतीचा आणि त्यांनी घडवलेल्या पिढ्यांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. या संस्थेचे संस्थापक कैलासवासी रावसाहेब थोरात यांच्या कार्याला आपण वंदन करतो. त्यांनी केलेल्या दूरदृष्टीमुळे आज आपण इथे उभे आहोत. आज आपण पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि समाजाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. बहुजनांच्या शिक्षणाचा ज्ञानयज्ञ उभारणाऱ्या कर्मवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 19 ऑगस्ट हा दिवस समाज दिन म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांना शिक्षणाची द्वारे खुली करून समाजातील खालच्या स्तरापर्यंतच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून मराठा विद्याप्रसारक समाजाची स्थापना झाली. कर्मवीर रावसाहेब थोरात, काकासाहेब बाग, अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर भाऊसाहेब भिरे अशा विविध कर्मवीरांच्या प्रयत्नातून ही संस्था उदयास आली. पाहता पाहता या युल्याच्या रोपट्याचे विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झाले. या दिनाच्या निमित्ताने शाळा व संस्था पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन केले झाले. प्रणाम शिक्षण महर्षीला ज्ञानगंगेच्या भारतीत झाला. साक्षर केले तुम्ही खेड्यापाड्याला, अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या महाराष्ट्राला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे जमलेले माझे सर्व शिक्षक व माझे मित्र मैत्रिणी, बहुजन हिताय बहुजन सुखाय चेतविली चेतना, बहुजन हिताय बहुजन सुखाय चेतविली चेतना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना.
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना तुम्हाला लाख लाख वंदना. बहुजनांचा न्यायज्ञ उभारण्यासाठी व कर्मवीर प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 19 ऑगस्ट हा आपण सर्वजण समाजी म्हणून साजरा केला जातो. समाजाच्या खालच्या स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून आज आपली एवढी मोठी संस्था उदयास आली आहे. यामध्ये रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, अण्णासाहेब बोरफुटे, डॉक्टर वसंतराव पवार, गणपतदादा मोरे यांच्या या प्रयत्नातून आज आपली एवढी मोठी संस्था उदयास आली आहे. इवल्याच्या रोपट्याचे विशाल अशा वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. होय, इवल्याच्या रोपट्याचे विशाल अशा वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. समाज दिनानिमित्त शाळा व संस्था पातळीवर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी व विचारवंतांचे व्याख्यानही दिले जाते. राजेंद्र थोरात साहेब तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व प्रतिष्ठित सन्माननीय मान्यवर, आमच्या ज्ञान मंदिराचे आमचे कुटुंब प्रमुख सन्माननीय पाटील टीव्ही सर, आदरणीय मुख्याध्यापक निकम सर, पर्यवेक्षक आदरणीय चकोर सर, इंगळे सर, माझे सर्व सहकारी, कार्यालयीन प्रमुख आदरणीय पाटील भाऊ साहेब, माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या चरणी मी प्रथमतः नतमस्तक होते. नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजात शैक्षणिक क्रांती घडविणारे मराठा विद्या प्रसारक समाजाचे संस्थापक रावसाहेब थोरात यांची आज जयंती संपूर्ण नाशिक जिल्ह्यात उत्साहात साजरी होत आहे. सर्व शाखांमध्ये 1982 पासून समाज दिन हा उत्साहात साजरा करण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात आपल्या महाराष्ट्र राज्यात सामाजिक जाणीवांचे वारे वाहू लागले. त्याचवेळी रावसाहेबांच्या मनात नाशिक येथे वसतिगृह स्थापन करावे या विचारांचे बी रुजले आणि आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावून 1913ला मराठा शिक्षण परिषदेच्या नाशिक येथील अधिवेशनास उदाजीराव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. 1914 साली रविवार पेठेतील वसतिगृह स्थापन झाले. अवघ्या 5 विद्यार्थ्यांना घेऊन हे वसतिगृह सुरू होते. आज या ज्ञानसंकुलात लाखो विद्यार्थी ज्ञान घेऊन आपले भविष्य घडवत आहेत. आपल्या कार्यातून रावसाहेबांनी अनेक संस्कार आपल्यावर रुजवले. त्यांच्या प्रत्येक कार्यातून आपल्यास प्रेरणा मिळते. व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असते या त्यांच्या विचाराने आज मोदी प्रचे जाळे कानाकोपऱ्यात पसरले आहे. वस्ती तेथे शाळा या ध्येयाने रावसाहेब प्रेरित झाले. दुर्गम भागात शाळांचे जाळे विणले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपणास दिसून येते त्यांच्या पुस्तकातून. रावसाहेबांचा एक महत्वाचा आणि उत्कृष्ट असा भावपूर्ण पैलू म्हणजे त्यांचे उत्कृष्ट लिखाण. त्यांच्यातील एक साहित्यिक व्यक्तिमत्व. बोधामृत हा त्यांच्या पत्रांचा संग्रह. तसेच मोहन या टोपण नावाने रावसाहेबांनी आपल्या कवितांचे लेखन केलेले आहे. ते आजही आपल्याला वाचनास उपलब्ध आहे. सन्माननीय व्यासपीठ, माननीय मुख्याध्यापक, आदरणीय संपूर्ण शिक्षक वृंद, जमले प्रमुख पाहुणे आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर रावसाहेब यांच्या जीवन कार्याचा विचार केला तर आपले शब्द अपुरे पडतील. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे खूप बहुमूल्य कार्य केलेले आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या संस्थेचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थांमध्ये MVP गणना होते. कर्मवीर रावसाहेब थोरात हे अत्यंत धैर्यनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ आणि कणखर व्यक्तिमत्व होते. आपला देश आहे शेतीप्रधान आणि या भागात शेती हाच मुख्य व्यवसाय.
त्यामुळे काही काळापूर्वी शेती मुलं मोठी झाली की आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करायची. आईवडिलांना तर मदत आताही केलीच पाहिजे, परंतु शेतीच्या जोडीला आपल्याला तेव्हा शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती. ती गोष्ट रावसाहेबांनी हेरली आणि आपल्या मनात, त्यांच्या मनात प्रेरणा जागृत झाली आणि ग्रामीण भागामध्ये शाळा उभारण्याला सुरुवात झाली. हे महान कार्य करताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. हे काम काही सोपे नव्हते, परंतु ह्या त्यांच्या हाती महान कार्यामुळेच त्यांना कर्मवीर ही पदवी प्रदान केली गेली. आता आपल्याला यातून काय शिकायचं आहे मित्रांनो, तर आपल्याला सुद्धा खूप अभ्यास करायचा, मन लावून अभ्यास करायचा, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करायचं आणि सर्वात महत्त्वाचं उत्तम संस्काराने मनाची जडणघडण अतिशय सुसंस्कृत करायची. त्यासाठी आताच्या काळामध्ये आपण सर्वांनी मोबाईलवर जे प्रेम आहे ते एकदम कमी करून टाकायचं. मोबाईल आहे दुधारी शस्त्र, त्यातून काय घ्यायचं आणि काय नाही हे आपणच ठरवायचं. माझं जर मत विचारलं तर मला तर वाटतं शालेय जीवनात मोबाईलची गरज नाही. व्यायाम करा, निरोगी राहा, उत्तम आध्यात्मिक आणि सुसंस्कृत व्हा. आताच्या युगामध्ये तर तुमच्या पिढीला ज्ञानाच्या खूपच शाखा विकसित झालेल्या आहेत. त्या सर्वांमध्ये तुम्ही गरुडझेप घ्या आणि तुमच्या सगळ्यांना जी शिक्षणाची दालने खुली आहेत, त्यात तुमची ज्यात आवड आहे त्यामध्ये तुम्ही भरघोस कामगिरी करा आणि सर्वोच्च शिखर गाठा. जो काही आपण समाज दिन म्हणून या विद्यालयात नव्हे तर ज्या ज्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ज्या ज्या संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थेत हा समाज दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रथम मी सर्व उपस्थित मान्यवर अध्यक्ष आणि शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र यांना सर्वांना या समाज दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्र, त्याचप्रमाणे हे जे आपल्या समोर जे प्रतिमा पूजन झालं, जे फोटो मांडले, तर हे ज्या वेळेस कर्मवीर थोरात यांच्या प्रेरणेतून जी संकल्पना तयार झाली का तळागाळातल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी शिक्षणाची गंगा घरोघर पोहोचावी आणि त्याचं रूपांतर एक वटवृक्षात व्हावं, या हिशोबाने त्यांनी जी त्यावेळेस जी संकल्पना मांडली त्याचे उपकार आज आपल्यावर असे आहेत का म्हणून आपण या ठिकाणी एवढ्या मोठमोठ्या वास्तूमध्ये बसलो आहोत. दुसरी गोष्ट अशी का ज्यावेळेस आपले शालेय समितीत जे जे उपक्रम मुख्याध्यापक आणि जे शिक्षक वृंद राबवतात त्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी बक्षीस वितरण केलं जातं. तर जे विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतात त्याच्यात सर्वात प्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता सर्व स्पर्धांमध्ये जो 10वीत पहिला आला असेल नसेल, परंतु जे कोणी त्या स्पर्धेत ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांचे सगळ्यात प्रथम मी सर्व आमच्या स्टेजच्या वतीने आभार मानतो का यांनी सर्वांनी भाग घेतल्यामुळे ते 2-3 विद्यार्थ्यांना ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. म्हणजे त्याच्यात काय तयार झाली, स्पर्धा तयार झाली. ती स्पर्धा तयार झाल्यामुळं ते 2 किंवा 3 बक्षिसं निवडण्याचं म्हणजे संधी आम्हाला लाभली. तर सर्वात प्रथम ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाले नाही त्यांनी नाराज व्हायचं नाही. त्यांनी पुढच्या वेळेस अशी तयारी करायची का प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपल्यालाच मिळालं पाहिजे. आणि या गोष्टीसाठी जे त्यांचे शिक्षक असतील, वर्ग शिक्षक असतील, त्यांनी त्या गोष्टीवर लक्ष द्यायचंय. तर मी सर्वांच्या वतीने आधी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. दिंडी मिरवणूक काढली, पालखी मिरवणूक, त्याला म्हणजे तुमच्या प्रबळ फेरीपेक्षा जास्त प्रतिक्रिया आमच्याजवळ गावातून उमटल्या. का कुठेतरी शालेय शिक्षणच नाही तर जे सार्वजनिक उपक्रम आहे त्याच्यात पण हे शिक्षक वर्ग खूप हिरारीने भाग घेतोय आणि मी खरंच त्या सर्वांचं अभिनंदन करेन
काय इतकी छान म्हणजे दिंडी त्या ठिकाणी निघाली, वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांनी जे घातले होते, विद्यार्थ्यांनी घातले होते, त्यांचं सर्वांचं मी आमच्या देवी ट्रस्टच्या वतीने आणि शिक्षण कमिटीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगदंबा ट्रस्टचे सदस्य, तुम्ही केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं तुम्ही माझ्या शिक्षक आणि शिक्षिकेच्या ज्या कर्मचारी आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांच्या पाठीवर जी शाबासकीची थाप दिली त्याच्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, तुमचा आभारी आहे. माझे सर्व सहकारी त्या विद्यालयाच्या उत्कर्षाला कारणीभूत आहे, मी नाही. हे सर्व मला मदत करतात म्हणून आम्ही या उत्कर्षाप्रत चाललो आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही माझ्या सहकार्यांच्या कामाची दखल घेतली. असंच आमच्याकडे लक्ष राहू द्या, आमच्या कामाची दखल घ्या, एवढीच विनंती तुम्हाला करायला मी उभा होतो. या समाज दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी थोरात, तसेच विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक पाटील डीबी सर, सर्व उपस्थित मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि निश्चितच आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित झाल्यानंतर त्यांचं आभार मानणं हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून आपण साजरी करतो. मला एक विद्यार्थी मित्रांना एक प्रश्न करायचा आहे की वणी हे गाव ऐतिहासिक परंपरा लाभलेलं हे गाव आहे आणि तुम्हाला माहित आहे का हे गाव पूर्वी कुठे वसलेलं होतं? कोण सांगेल विद्यार्थ्यांमध्ये? हे गाव पूर्वी आता जिथं आहे तिथं नव्हतं. पूर्वी हे गाव इतरत्र कुठेतरी होतं. कोण सांगेल विद्यार्थ्यांमध्ये? मला सांगा. वणी हे गाव सांगा बरं, तुमच्यामध्ये कोणी आहे का की ज्याने इतिहास वणीमध्ये राहतात आणि इतिहासाची माहिती नाही, वणीचा इतिहास माहित नाही? कोण सांगेल? हा सांग बाळा. नाही. बरं ठीक आहे. बघा आता आधी आता मीच तुम्हाला सांगतो, वणी हे गाव पूर्वी ऐवंत किल्ला जो आहे त्या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं होतं. ऐवंत किल्ल्याच्या पायथ्याशी होतं आणि तिथं ते अगदी तोफांच्या माराच्या तोंडीच होतं आणि म्हणून त्यावेळेचे जे किल्लेदार होते गणपतरावजी जनार्दन यांनी हे गाव 1478 मध्ये इथं वसवलं. या ठिकाणी 1478 मध्ये ते इथं वसलं आणि मग त्यानंतर या गावाची पाटीलकी व देशमुखी कर्मवीर रावसाहेब थोरात या घराण्याला मिळाली. पुढे तो वारसा रावसाहेबांनी जपला आणि संस्थेचा एवढा मोठा कायापालट हा केवळ या ठिकाणी कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या आणि यांच्या योगदानामुळेच हा कायापालट झालेला आहे, हा वटवृक्ष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आजच्या दिनी या सर्व कर्मवीरांना आपल्या विद्यालयाच्या वतीने आपण मानवंदना द्यायची, त्यांचं पवित्र असं स्मरण करायचं आहे. त्यांची जागा ही प्रत्येकाच्या हृदयात असली पाहिजे. संस्थेची जागा आपल्या सगळ्यांच्या हृदयात असली पाहिजे. या कार्यक्रमासाठी हे सगळे जे मान्यवर अगदी वेळ काढून या भगिनी आमच्या या ठिकाणी जवळजवळ 3-4 तास त्यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला, सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. त्या सगळ्यांचे नामोल्लेख न करता सगळ्या मान्यवरांचे मी या ठिकाणी विद्यालय परिवाराच्या वतीने विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक पाटील सर, आम्ही सगळी टीम, सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी समाप्त झालाय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. चलना, गिर कर उठना, उठ कर चलना,
यह क्रम है संसार का, यह क्रम है संसार का, यह क्रम है संसार का, यह क्रम है संसार का। कर्मवीर को फर्क न पड़ता, कर्मवीर को फर्क न पड़ता, किसी जीत या हार का, किसी जीत या हार का, किसी जीत या हार का, किसी जीत या हार का। स्वयं विधाता है, आज लगे जो दंड वही कल पुरस्कार बन जाता है, पुरस्कार बन जाता है। निश्चित होगा प्रबल समर्थन, निश्चित होगा प्रबल समर्थन। अपने सत्य विचार का, अपने सत्य विचार का, अपने सत्य विचार का, अपने सत्य विचार का। कर्मवीर को फर्क न पड़ता, कर्मवीर को फर्क न पड़ता, किसी जीत या हार का, किसी जीत या हार का, किसी जीत या हार का, किसी जीत या हार का। कर्मों का रोना यूं रोने से कभी न कोई जीता है, कभी न कोई जीता है। जो विष धारण कर सकता है वह अमृत को पी जाता है, वह अमृत को पी जाता है। संबल और विश्वास में है, संबल और विश्वास में है। अपने दृढ़ आधार का, अपने दृढ़ आधार का, अपने दृढ़ आधार का, अपने दृढ़ आधार का। गिर कर उठना, उठ कर चलना, गिर कर उठना, उठ कर चलना। यह क्रम है संसार का, यह क्रम है संसार का, यह क्रम है संसार का, यह क्रम है संसार का। कर्मवीर को फर्क न पड़ता, कर्मवीर को फर्क न पड़ता, किसी जीत या हार का, 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 किसी जीत या